नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा आणि हो, हिट राहा, फिट राहा आणि आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. विषय आहे एकनाथ शिंदेचा डोंगर कोसळला आहे का? राज्यात सर्वत्र लोकसभेची निवडणुकीची चर्चा जोरदार सुरू असताना दुसरीकडे मात्र शिंदेचा डोंगर हळूहळू कोसळताना महाराष्ट्राची जनता पाहत आहे. आमदार लवकरच ठाकरेंकडे परत जातील. ठाकरेंना सोडलेले एक आमदार हरणार नाही अशी शिंदेंना गॅरंटी होती. शिंदे यांचे वजन दिल्लीत नाही. शिंदेसोबत जे होते त्यांना सुद्धा तिकीट देऊ शकले नाहीत. ठाकरे लवकरच वजीरच्या भूमिकेत दिसणार आहेत, कारण शिंदेचे प्यादे भाजपने कापायला सुरुवात केली आहे. शिंदेच्या सेनेला आता असं वाटतं की आपण आगीतून फपुट्यात आलो की काय, असा अनुभव होताना दिसतोय. महायुतीत भाजपची दादागिरी शिंदे गटाच्या आमदारांना अस्वस्थ करणारी ठरते. दुसरीकडे मात्र सैनिकांच्या सरदारांचे जर महायुतीत गळचेपी होत असेल तर आपल्याला काय कामाचं, असं आमदारांना वाटतं. एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशिम, हिंगोली, धाराशिव, ठाण्यात तलवार मॅन का केली, अर्थात नागी का टाकली, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. एकनाथ शिंदेंनी नाशिकमध्ये घेतलेली भूमिका इतर ठिकाणी का घेतली नाही, असं शिंदे गटाच्या आमदारांनी सवाल उपस्थित करत नाराजी दर्शवली आहे. एकनाथ शिंदेच्या गटातील किमान 15 ते 20 आमदार अजूनही मातोश्रीच्या बाहेर रांगेत उभे आहेत, असंही सर्वत्र बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना पुन्हा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून रोजच्या रोज बोललं जात आहे. सेनेत बंड झालं तेव्हा तब्बल 13 खासदारांसह 40 आमदारांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली होती. भविष्यात आपल्याला संधीचं सोनं करता येईल या आशेने, अपेक्षेने शिंदे यांचे आमदार खासदार शिंदेंबरोबर होते. मात्र शिंदे यांचे आमदार खासदारांची घोर निराशा झाली. आता तीच परिस्थिती आमदारांसोबत होईल असं आमदारांना वाटतं. या भीतीने आमदारांना रात्री झोपेचं खोबरं झालंय. स्टँडिंग खासदार भावना गवळी व हेमंत गोडसे यांना सुद्धा तिकिटासाठी लॉबिंग करण्याची वेळ आली, परंतु वेळ आता राहिली नाही. एकनाथ शिंदेकडून नाशिक बाबत अद्यापही उमेदवार घोषित झालेला नाही. तर दुसरीकडे मात्र खासदार असलेल्या भावना गवळी यांना यंदा मात्र खासदारकीवर पाणी सोडावं लागेल असं चिन्ह दिसू लागलं आहे. त्याला कारण म्हणजे भाजपचा दबाव. एकनाथ शिंदे आपल्याच पक्षाचे उमेदवार घोषित करू शकत नाही अशी वेळ शिंदेंवर आली. एकीकडे मात्र उद्धव ठाकरे यांनी आपले 21 उमेदवार जाहीर करून टाकले. दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे तळ्यात मळ्यात आहेत. उमेदवार निवडीवरून एकनाथ शिंदेंवर भाजपचा प्रचंड दबाव असल्याचं महाराष्ट्र पाहत आहे. एकनाथ शिंदे भाजप सोबत जाण्याने राजकीय आत्महत्या झाली का, असंही सर्वत्र बोललं जात आहे. तसे एकनाथ शिंदेचे खासदार आमदारांनी सुद्धा बोलायला सुरुवात केली आहे. म्हणून म्हणतात ना, जैसी करणी वैसी भरणी. तुर्तास इथंच थांबूया. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो, आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या बातमीबद्दल काय वाटतं, तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला जरूर कळवा. चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.